व आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यानिमित्ताने यावर्षी आपण आपल्या चव्हाणवाडी नगरीमध्ये श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलेलं आहे। या कथेसाठी आजूबाजूच्या गावावरून भरपूर असे भाविभक्त या ठिकाणी आपली हजेरी लावत आहेत। त्यांचंही गावच्या वतीने सरसे स्वागत, हार्दिक अभिनंदन। गेल्या 3 दिवसापासून चालू असलेली ही कथा अगदी पहिल्या दिवसापासूनच आपल्या या कार्यक्रमासाठी भरपूर असे भावी भक्तजन या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि जसे जसे दिवस वाढत जात आहेत तसे तसे आपल्या या कार्यक्रमाला अगदी रंगत चढत चाललेली आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी आपण या ठिकाणी छोटंसं रोपटं लावलेलं होतं। ते रोपटं येणाऱ्या 5 दिवसामध्ये नक्की त्याचं वटवृक्ष अंगाला चितेचं भस्म लावतात। स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा, यांचे सहचारी चांगले नाही, यांचं काही चांगलं नाही। अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम, यांचं शील काय म्हणले, यांचे सहकारी वगैरे सर्व आणि असे आदवा तदवा बोलू लागले भगवान शंकरांना आणि फक्त काय तर उभे राहिले नाही। आणि मग या दक्षानं भगवान शंकरांचा खूप अपमान करायचा सरळ ठरवलं। भगवान शंकर लक्षात ठेवा, नुसतं शंकर जरी म्हटलं ना, शंकर लक्षात घ्या, शंकर एखाद्याला म्हणता आलं तर शमम करोत कल्याणम। भगवान शंकर त्या व्यक्तीचं कल्याण करतात। इतका भगवान शंकर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं धरामि सहितं नमामि। इतकंच कारुण्य, हो इतका स्वभाव भगवान शंकराचा चांगला, पण भगवान शंकरांची ही अवहेलना करू लागले, खूप वाईट बोलू लागले। इथं थांबावं ना दक्षानं, दक्ष इथं थांबला नाही। लक्षात ठेवा, थांबायला पाहिजे होतं दक्षा, पण दक्षाने ठरवलं अजून यांचा अपमान करायचा। मग दक्षाने एका यज्ञाचं आयोजन केलं। असा यज्ञ आजपर्यंत भूतलावर कोणी केला नाही। अशा एका यज्ञाचं आयोजन केलं हरिद्वार, गंगेचा किनारा आणि हरिद्वार, तिथे तुम्ही दक्षभूमी म्हणून आजही तिथे प्रसिद्ध आहे। आणि गंगेच्या किनारी यानं एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केले ह्या दक्षाने। सगळ्या देवतांना निमंत्रण दिलं, पण भगवान शंकरांना मात्र निमंत्रण दिलं नाही। लक्षात ठेवा, काही ठिकाणी निमंत्रण आलं तरच जावं, उगाच आपलं तोंड घेऊन कुठे निघू नये माणसाने। घर पर
चाहे हरे उसे घर घर घूमना चाहिए, चाहे प्यारी उसे घर घर केलं जटाटवी गजन प्रवाह पावित सरे गणेवनं पितांबुजं कुंभपादि रमण्ड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 मं जपाररण्डताण्डवं तनोतुलं शिव जटाकटाह संभ्रमण्डमण्डलिं वज्रजरी विलोकरीचि वल्लरी विराजमानमोदरी रगजगजगज्वललाटपटपावके किशोरनन्दशेखरे रते पतीक्षणम् तांडव गोष्टी लक्षात ठेवा. आमचे एकनाथ काका शेळके असतील भाग नितांत प्रेम त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि एक बघा आमचे राधाकृष्ण महाराज तबला कसा वाजवतात कधी ऐकला का असा तबला आमचा राधाकृष्ण महाराज, आमचे या ठिकाणी मदन महाराज, आमचे आदिनाथ महाराज, आमचे सुरेश महाराज आणि आमचे मुकुंद काका गुरुजी यांच्यासाठी टाळ्या वाजवा लक्षात ठेवा. अतिशय या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी साथ देतात. आणि आता आपल्याला ती झाकी पाहिजे मस्त सर्वांनी त्या ठिकाणी काही तिचा आनंद घ्यायचा. कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की पार्वती पदे शिव हर हर महादेव. वाडी पण इतकं तुमचं काम चांगलं आहे लक्षात ठेवा. म्हणून उद्या माझी सर्वांना विनंती, मातृवर्ग, पितृवर्ग, तरुण वर्ग, भानवाडी समस्त म्हणजे या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी मी तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करतो. प्रभू तुम्ही महेशांची अमूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल गरी गंगावती तरी स्वीकार आल की, किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, तेथ माझे ते उरले पायी पण झालेली सेवा सद्गुरु निमराज महाराजांच्या चरणी तुम्हा श्रोते मंडळीकडे भगवान कृष्ण परमात्म्या चरणी समर्पित करायची आणि लगेच आरतीची तयारी करायची. चला आरती ताटं लावा. पाहुण्यांना पाहुणे मंडळी आलेले आहेत, नावं घेता येत नाही पण त्यांना एक ताट एक मिनिट सर्वांना पाहुण्यांनी आरती घ्यायची आणि बाकीचे ताटं जोड्याला द्या. आणि एक ताट हे बांधलं असते. अजून दुसऱ्या गावावरून आलेली आमच्याकडे आम्हाला नावं सांगता येत नाही पण जी पाहुणे मंडळी आलेली आहेत त्यांनी 2-2 मिनिटं आरती घ्यायची आणि सर्वांनी या ठिकाणी कथेचा आनंद घ्यायचा लक्षात ठेवा. चला लावा. तेरी मूर्ति में बसात तेरी मूर्ति उतारू मैं तेरी आरती
मी श्रेय आमचे शहाजी गरुड यांना देऊ इच्छितो. बऱ्याच वर्षापासून ते आमच्या सर्व ग्रामस्थांच्या पाठीमागे लागले होते, आपल्याला कथा ठेवायची. पण आम्हाला त्या गोष्टीचे काय अनुभव नसल्यामुळे आम्ही थोडं टाळत चाललो होतो. पण यावर्षी म्हटलं त्यांचं लयच दिवस झाले चाललंय, चला वापस सगळेजण त्या गोष्टीचा थोडा विचार करू. आम्ही 1 महिनाभर अगोदर या ठिकाणी आमची सर्व ग्रामस्थांची मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये हा निर्णय झाला. अगदी योग्य असा निर्णय खरोखर झाला आणि खरोखरच मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आमच्या चव्हाणवाडीमध्ये आज 100% स्वर्ग अवतरलाय. असो, आलेल्या सर्वांचंच चव्हाणवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना लाख धन्यवाद देतो. या ठिकाणी दानेवाडी असेल, थिवरकरवाडी असेल, मोठेवाडी, करडी, लंगेवाडी, गोलेगाव, करंदेमाळा, नायकरेदारा सर्वच जण आमच्या चव्हाणवाडीवरती अगदी प्रेम करून या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष आभार मानायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची उपस्थिती. अगदी महाराज आपण बघताय परवापासून 100%च्या पुढे आज उपस्थिती गेलेली आहे. त्यांचंही लाख धन्यवाद. तुमचंही स्वागत करतो. अशीच उपस्थिती येत्या 5 दिवसामध्ये दाखवून कार्यक्रमाचा आनंद घ्या, शोभा वाढवा. रामकृष्ण हरी. आणि यानंतर आपल्या नियोजित जागेवरती सर्व माता भगिनींनी जेवणासाठी बसून घ्यायचे. सर्व तरुण